शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये ऊसाला माती लावणं आणि संख्येचं नियोजन कसं करणं याबाबत आपण थोडक्यात 1-1.5 मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये आज थांबलोय, ह्या प्लॉटचं वय जवळपास 80 दिवस झाले. आता मधला भोंडा आपण फोडून घेतलेला आहे आणि मधला भोंडा फोडून घेऊन ऊसाला माती लावल्या. जास्त माती न लावता ऊसाच्या बुडक्यामध्ये माती कशी जाईल ह्या पद्धतीनं आपण काम केले. ह्याच्यामध्ये पॉवर टिलर मित्रांनो घातलाय. पॉवर टिलर घालून गव्हाण ठेवलेली मध्ये आणि गव्हाण जी राहिलेली त्याच्यामध्ये मजुराच्या साह्यानं माती ऊसाच्या बुडक्यामध्ये ढकलून घेतल्या. कारण काय झाले, फुटवे अजून छोटे आहेत आणि पॉवर टिलरनं माती लावताना काय व्हायचं, ही खाली असं मुडपायचं मातीमध्ये. मग त्यासाठी थोडी गव्हाण ठेवून घेतली आणि गव्हाण ठेवून घेऊन ह्याच्यामध्ये आपण मजुराच्या साह्यानं माती ढकलून घेतली. हे बघा माती कशा पद्धतीने पडल्या. आता काय होणार आहे, आता हा भोंडा आपण फोडलाय, माती लावल्या, संख्येचं नियोजन योग्य पद्धतीने मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये होणार आहे. अतिरिक्त आता ऊसाची संख्या वाढणार नाही. आता तुम्ही म्हणाल काही ठिकाणी जास्त फुटवा दिसतोय, हा जो जास्त फुटवा दिसतोय त्या ठिकाणी आपण विरळणी करून घेणार आहे. जवळपास 100 दिवसाच्या आसपास पाहिजे तेवढेच ऊसाचे चांगले फुटवे ठेवायचे. म्हणजे असे दणकट 1 2 3 4 5 6 7 5 बाय 1.5 अंतरावर आहे 7 फुटवे फक्त ठेवून घ्यायचे आणि योग्य पद्धतीने संख्या नियोजन करायचं. अशा पद्धतीनं हे बाळबांधणीचं महत्व आहे. ऊसाचं वय 80 दिवस असताना आपण बाळबांधणी जरूर करून घ्या.